जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली अंगणवाडी क्रमांक 1 2 महिन्यांपासून बंद असल्याने पोषण आहारासह शिक्षणावर बालकांचा परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील अंगणवाडी क्रमांक 1 ही 1994 पासून कार्यरत असून 2 महिन्यांपासून सध्या अंगणवाडी बंद अवस्थेत दिसून येते। अंगणवाडी सेविका 8 ऑक्टोबर 2024 रोजी जेव्हा अंगणवाडी येथे आल्या असता त्यांना अंगणवाडीच्या दाराला कुलूप ठोकलेलं दिसलं। तेव्हापासून आजपर्यंत अंगणवाडी बंद आहे। गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मेश्राम कुटुंबाने दान दिलेल्या मालकी हक्काच्या वादामुळे ही अंगणवाडी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। अंगणवाडीला माजी सरपंच महिलाने कुलूप लावलं असल्याचं सांगितलं जात आहे। अंगणवाडी मागील 2 महिन्यांपासून बंद आहे। 2 महिन्यांपासून पोषण आहार तसेच इतर कामं रस्त्यावर अंगणवाडी सेविकांसह मदतनीस करीत असल्याने पोषण आहार व शिक्षणावर बालकांचा परिणाम होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे। याबाबत तहसील कार्यालय प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले, तरी 2 दिवसात बंद असलेली अंगणवाडी सुरू न झाल्यास अंगणवाडीच्या दाराचे कुलूप तोडून सुरू करण्यात येणार असल्याचं गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। यावर आता प्रशासन नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहे ते पाहण्यासारखं असेल। मी सरिता देवेंद्र गायधने या अंगणवाडीची लाभार्थी आहे। आमच्या मुलाला इथे अनौपचारिक शिक्षण मिळत होता, पण आता अंगणवाडी बंद झाल्यामुळे अनौपचारिक शिक्षण रेग्युलर मिळू शकत नाही आणि त्याचा आहार पण रेग्युलर मिळू शकत नाही आणि अंगणवाडीमध्ये आम्हाला रोडावर बसवले जाते, त्यामुळे आम्हाला मदत हवी। मेरा नाम निशा राउत है। मेरे बच्चे को लेके मैं राशन लेने आती हूँ। मुझे रोड पे राशन मिलता है और पिछले महीने से ही राशन रोड में ही मिल रहा है और दूसरों के घरों में लसीकरण कराते हैं। हम कहाँ भटकेंगे अपने बच्चे को लेके। आंगनवाड़ी खोलो, बंद रहता है आंगनवाड़ी। हम बच्चे को लेकर इधर उधर होते रहते हैं। अगर आंगनवाड़ी नहीं खुलेंगी तो हम ताला खोल के अंदर घुसेंगे। काजल नितीश कुमार घरडे, मी अंगणवाडीची लाभार्थी असून गेल्या 2 महिन्यापासून राशन हा आम्हाला बाहेरच मिळत आहे आणि रस्त्यावर आणि लसीकरणसुद्धा हा बाहेरच होत आहे। आम्हाला अंगणवाडी चालू असणे गरजेचे आहे। आता मी पुष्पलता शंकरराव भगत, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कुंभारटोली, अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहे 2007 पासून। आम्ही दररोजप्रमाणे 8 ऑक्टोबरला अंगणवाडीमध्ये 9:30 वाजे आलो अंगणवाडी उघडण्याकरिता, तर इथे आम्हाला अंगणवाडीच्या कंपाऊंड वॉलच्या गेटला कुलूप लागलेला दिसला। तर आम्ही इकडे तिकडे विचारपूस केली, तर आमच्या बाजूवाल्या जिथे जी अंगणवाडी आहे त्यांना विचारलं, तर त्यांनी म्हटलं की मी त्रिगुणाबाई मेश्राम यांनी म्हटलं की मी हा कुलूप लावला, माझी जागा आहे ही शासनाने बनवली असेल अंगणवाडी तरी काही हरकत नाही, पण माझी जागा मला खाली पाहिजे म्हणून मी हा कुलूप लावला। मग नंतर मी आमच्या ऑफिस नागरी प्रकल्प गोंदियाला CDPOच्या नावाने अर्ज केला। त्याच्यानंतर त्याची एक प्रत CO मॅडम नगर परिषद आमगाव यांना पण दिली, तहसीलदार साहेब आमगाव यांना पण एक प्रत दिली, BDO साहेब पंचायत समिती आमगाव यांना दिली। मला अडचण होते मुलांना आहार द्यायला, अनौपचारिक शिक्षण द्यायला। इथे लसीकरण होत होता, लसीकरण होत नाही, कोणतेच अंगणवाडीचे जे प्रोग्राम होतात ते होत नाही। आम्ही पोरांना अनौपचारिक शिक्षण देऊ शकत नाही बंद असल्यामुळे। फक्त आता आहारापासून वंचित राहू नये म्हणून मुलांना मदतनीस माझी घरी आहार शिजवते आणि मुलांना घरी नेऊन देते। बाकीचे जे मुलं आहेत ते दुसऱ्या अंगणवाडीमध्ये बसून त्यांना आहार व अनौपचारिक शिक्षण देणे सुरू आहे। तरी आमची बसण्याची व्यवस्था करा। शासनाला मला हीच विनंती आहे की माझी बसण्याची, माझ्या मुलांची अंगणवाडी सेविका मदतीस आमची बसण्याची व्यवस्था करावी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।